ज्या घरामध्ये आता आलोय माझे मित्र अभि चौधरी यांनी मला फोन केला या टायमाला की एका आईचा मुलगा काल रात्रीपासून नाईट ड्युटीला होता, बरोबर ना मित्रा? इकडे नाईट ड्युटीला होता आणि आज नाईट ड्युटी करून कालची दिवसा पण केली, बरोबर आहे? बरोबर आहे ना? काल नाईट करून दिवस केली आजची, आणि आज तो मुलगा घरी येत नाहीये. आईचं काय आहे ना मांडणं ते बघूया, कारण का ते वायू गळती हा प्रकरण पहिले पण घडलेला होता आणि कुठल्या कंपनीमध्ये झालं हे ते बोलूया. काम कर रहे हैं ठीक से बोल, कौन सी कंपनी में? आईबीपी में काम करता है. कब से गया है? कब से गया है? कल से गया है? तो कोई संपर्क हुआ आपका? बात हुई? फोन से बात हुआ? बोला अच्छा काल बनी रे मम्मी आता हम कल याद तो कहता हम सवेरे आए. सुबह आएंगे ऐसे बोला था, तो आया सुबह? नहीं अभी कल सवेरे नहीं. आईवीपी कंपनी में है वो है? ठीक है, तो आपकी संपर्क होने के बाद क्या बोला वो? मैं सुबह आऊंगा. आया नहीं है ना? तो आप रो क्यों रहे हो? किस चीज का डर है आपको? बाबू के दिखावा रे माई. आणि असं कळलंय की कुठल्या तरी आयव्हीपीच्या बाजूला जी कंपनी आहे तिकडे गॅस लिकेजचा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे ती घाबरलेली आहे. तिला आपण ताबडतोब बोईसर पोलिसांना घेऊन जाऊया आणि नोंद करूया की मुलं कुठे आहे. एवढं बोलतं हेल्थ फाउंडेशन पालघर जिल्ह्याचे 100 सावंत आज इकडे हजर आहे आणि ह्या आईला न्याय नक्की देऊ. मुलगा कुठे आहे तो नक्कीच आपण आणून देऊ इकडे, यांच्याकडे बघूया. जय हिंद जय महाराष्ट्र.